कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय चॅनल कोकण स्वाद बाय अमिता. या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कारल्याची भाजी म्हटले की सर्वजण तोंड फिरवतात की नको बाबा मला कारल्याची भाजी. पण मी अतिशय सुंदर आणि चविष्ट आणि कडू न होणारी अशी कारल्याची भाजी करून दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. कारली बारीक चिरून घेतली एका प्लेटीमध्ये, त्यातल्या बिया काढून घेतल्या, थोडं मीठ टाकलं जेणेकरून कारल्यामधलं कडू पाणी निघून जाईल. अर्धा पाऊण तास ती प्लेट मीठ टाकून साईडला ठेवून दिली. नंतर कारली घट्ट दाबून कडू पाणी काढून घ्यायचं आहे. पुन्हा दोनदा असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत कारली. आणि फोडणीसाठी मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या, 5 ते 6 लसूण घेतलं, खोबरा किसून घेतला, ओला खोबरा. तुमच्याकडे शेंगदाणे असतील तर भाजून शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता. चवीनुसार मीठ घेतलं. आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता. अशा प्रकारे मी गॅस ऑन केला, कढाई ठेवली, ऑइल टाकलं, तेल गरम असं कडकडीत होऊन दिल्यावर तिला मस्तपैकी अशी फोडणी दिली मी. पहिलं काय टाकलं, जिरं टाकलं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकल्या, कटिंग केल्या होत्या त्या. आणि मस्तपैकी फोडणी असा तडका बसला पाहिजे, लसणीचा असा घमघमाट वास सुटला पाहिजे. हिंग टाकलं आणि मस्तपैकी अशी त्याच्यामध्ये ब्राऊन झालं लसूण. मिरची अशी तडतडली, मिरचीनी रंग चेंज केला, लसणीने रंग चेंज केला की आपण कांदा टाकायचा, जो बारीक चिरून घेतला होता कांदा तो टाकायचा. पण ह्या भाजीमध्ये ना, अशा आपण वाफेवरच्या भाज्या करतो अशा भाज्यांमध्ये कांदा जास्त प्रमाणात पाहिजे. तर अशा प्रकारे मी कांदा आता असा म्हणजे नरम होऊन देणार. त्याच्यानंतर मग जी कारली आहेत बघा, मी एका डब्यामध्ये घेतली आहेत. ती कारल्यातलं कडू पाणी सर्व मी आता असं दाबून हाताने प्रेस करून काढत आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करू शकता कारल्याची भाजी. माझ्यापेक्षाही छान करत असाल तुम्ही. तर आज मी तुम्हाला दाखवलं की किती कारल्यामधून किती कडू पाणी, हिरवगार पाणी काढलं आहे. आणि अशा प्रकारे मी कारली स्वच्छ 2दा-3दा अशी धुवून घेणार आहे पाण्याने, जेणेकरून त्याच्यातला कडूपणा निघाला पाहिजे. कडूपणा निघाला की कोणीही जो अगदी न खाणारा आहे तो सुद्धा कारल्याची भाजी बोटं चाटून पुसून खाईल. तर अशा प्रकारे मी 2दा स्वच्छ धुवून घेतली कारल्याची भाजी आणि कढाईमध्ये सोडून दिली. कांदा मिरची लसूण याच्या तडक्यामध्ये सोडून दिली आणि झाकून ठेवली 7 ते 8 मिनटं. आणि चेक करत राहायचं 7 ते 8 मिनटांनी. पहिलं आपण मीठ टाकलं होतं तर जास्त मीठ टाकायचं नाही, थोड्या प्रमाणात मीठ टाकायचं. का तर आपण कारली स्वच्छ धुवून घेतली होती ना, तर ते मीठ निघून गेलं असेल म्हणून थोडंसं मीठ टाकायचं. आणि 7 ते 8 मिनटं झाकण काढून थोडंसं परतायचं आणि चेक करत राहायचं. अशा प्रकारे कारल्याची भाजी तयार करायची. आता इथे बघा, कारल्याच्या भाजीनी रंग पण चेंज केला आहे. थोडंसं 2 तुकडे असे पडले, जरा घ्यायचं चमच्यामध्ये आणि बघायचं की 2 तुकडे होत आहेत का कारल्याच्या भाजीचे. आणि होत असेल तर ती शिजत आलेली आहे. अशा प्रकारे ओला खोबरा टाकू शकता, सुका खोबरा टाकू शकता, किंवा शेंगदाणे असे भाजून ठेवलेले असेल ते टाकू शकता. अशा प्रकारे भाजी तयार करायची. चला बाय.